गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही एका छोट्याशा ट्रिपला चाललेलो आहे. आणि आता कुठे चाललो आहे ते तिथं गेल्यावरच कळेल. आमची सगळी बॅग वगैरे भरून तयार आहे आणि स्पृहा पण रेडी आहे. आणि आता 5 वाजता मी निघणार आणि तिथं गेल्यावरती मी नक्की तुम्हाला सांगेन की मी कुठं आलेलो आहे. तर चला. तर आम्ही निघालो आहे बरोबर पहाटे 5 वाजता गाडी निघाली आणि तिथं पोचायला आम्हाला जवळजवळ 4 ते 5 तास लागणार आहेत. त्यामुळे आम्ही लवकरच पहाटे निघालो होतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यात एखादी फॅमिली ट्रिप अरेंज करतच असतो. पण ह्यावेळेस आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून आम्ही गेलो लोणावळा आणि एक कॅम्पिंग असं आम्ही निवडलेलं आहे. आणि आम्ही आता वे आहे. साताऱ्याच्या जरा पुढे आहे हे हॉटेल आराम म्हणून. आणि इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. इथे ह्यांचं ॲम्बिशन्स व्हेरी नाईस, खूप छान आहे इथं आणि खूप मोठंसुद्धा आहे. आणि तिथे नाश्त्यासाठी वेगळे वेगळे असे भरपूर असे पदार्थ आहेत. आणि कोणी पोहे घेतले, कोणी डोसा घेतला, कोणी इडली घेतली. आणि ते बरेच असे शोचे स्टॅच्यूजसुद्धा होते आणि तिथे ससे आणि कोंबडेसुद्धा त्यांनी पाळले होते. त्याच्यामुळे स्पृहा अगदी खुश झाली होती आणि नाचत होती आणि तिला ससे फार आवडतात. आणि आम्ही लोणावळ्यातसुद्धा गेल्यावरती एक सस्याचं स्टॅच्यू घेऊनच येणार आहे. आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो परत आमच्या प्रवासाला. पुण्यात गेल्या आम्हाला ट्रॅफिक लागलं. आणि ज्याप्रमाणे मी ट्रॅफिकविषयी थोडं ऐकलं होतं त्याच्यापेक्षा खूप बोरिंग ट्रॅफिक होतं पुण्याचं. आणि तिथेच आम्हाला 1 ते 1.5 तास ट्रॅफिकमध्येच गेला. आणि फायनली आम्ही लोणावळ्यात पोचलो. आणि लोणावळ्यात एंट्री केल्यासुद्धा तिथं पण आमचा 1 अर्धा तास वाया गेला, कारण तिथेही ट्रॅफिक लागलं होतं. त्यामुळे ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला खूप वेळ झाला तिथे पोचायला आणि बरेच असे पॉईंट आमचे मिस होणारच होते. पण तरीसुद्धा आम्ही कव्हरअप करून घेतलं त्याच्यामध्ये. तर आपण आलेलो आहे आता टायगर पॉईंटला आणि हा फर्स्ट पॉईंट आहे. तर बरीच गर्दी आहे इथं आणि आता जस्टच पोचलो आम्ही. आता वाजलेत बरोबर 12. तर बघूया, चला. तर हा आहे टायगर पॉईंट. आणि इथे आम्ही आल्यावरती अगदी दुपारचे 12 वाजता सुद्धा अगदी गार वारं सुटलं होतं आणि अगदी निसर्गरम्य हे ठिकाण आहे. आणि अगदी थोडं का होईना मला महाबळेश्वरमध्ये आल्यासारखं फील झालं. आणि इथे आम्ही थोडेसे सेल्फीज आणि फोटोजसुद्धा घेतले आणि भरपूर एन्जॉय केला. स्पृहासुद्धा खुश होती आणि वातावरण अगदी छान झालं होतं आणि गार वारा सुटल्यामुळे खूप छान येत होतं. त्यामुळे एन्जॉयसुद्धा आम्ही फार केला. इथे तुम्ही बघू शकताय किती छान आहे हे वातावरण.
तर आत्ता दुपारचे वाजलेले आहेत 2 आणि आम्ही आत्ता 2 पॉईंट बघितलेले कंप्लीट केलेले आहेत लोणावळ्यातले. आणि आधी टायगर पॉईंट बघितला आणि त्याच्यानंतर आत्ता लॉयन पॉईंटमध्ये आहे आम्ही, तुम्ही बघू शकता. आणि इथे काय फार गर्दी नव्हती. आधी तिथं टायगर पॉईंटला भरपूर गर्दी होती आणि तिथं थोडा वेळ एक अर्धा पाऊण तास थोडे आम्ही बसलो आणि आता इथे आलो आहे आणि ते फार काय गर्दी नाही आणि थोडेसे फोटोशूट आणि व्हिडिओ केलेत. आणि आता आम्ही चालणार आहे आता कॅम्पिंगला. तर तिथे गेल्यावरती दाखवते. तर चला, बाय बाय लोणावळा. हे आम्ही भरपूर फोटो काढले आणि खूप छान फोटोज येतात इथे. आणि वरून ऊनसुद्धा पडत होतं आणि गार वारासुद्धा येत होता, त्याच्यामुळे खूप एन्जॉय झाला आणि खूप छान वाटायला लागलेलं. आणि त्याच्यानंतर भूकसुद्धा लागली होती. मग इथे काय खायला वगैरे भरपूर होते, पण आम्हाला जेवायचं होतं म्हणून आम्ही काय खाल्लं नाही तिथे. पण तरीसुद्धा थोडासा लिंबू सरबत पिला तिथं. आणि स्पृहाला पण खूप तहान लागलेली, त्याच्यामुळं तिनेसुद्धा लिंबू सरबत एन्जॉय केला. आणि आम्ही निघालो कॅम्पिंगला. मग कॅम्पिंगला जाता जाता आम्हाला भूक लागलेली म्हणून थोडंसं जेवायसाठी आम्ही एक स्टॉप घेतला होता. तर आम्ही निघालो जेवणासाठी हॉटेल मोती इथे आम्ही थांबलो होतो. आणि तिथे थोडंसं आम्ही फक्त डाळ फ्राय आणि एक चपाती अशा पद्धतीनेच घेतलं, कारण सकाळी आम्ही नाश्ता केल्यामुळे आमचं पोट खूप भरलं होतं, त्याच्यामुळे डाळ आणि चपाती एवढंच घेतलं. आणि थोडंसं जिरा राईस पण मागवला होता. तसं छानच होतं ते जेवण. आणि त्याच्यानंतर आम्ही लोणावळ्यातून बाहेर पडताना आम्हाला चिनी मातीच्या भांडीचं दुकान दिसलं. मग थोडंसं शॉपिंग करण्यासाठी आम्ही उतरलो. आणि भांडी म्हणजे बायकांचा वीक पॉईंट असतो, मग मला पण थोडेसे मोह आवरला नाही म्हणून उतरलो. आणि तिथे बऱ्याच गोष्टी आम्ही शॉपिंग केल्या. शो पीसेस असतील, मातीची भांडी असतील, कप असतील आणि बऱ्याच गोष्टी अशा होत्या. आणि त्यातून मी एक फ्लॉवर पॉट घेतला आणि एक दही लावायसाठी एक पॉट सारखं एक अशी बर्नी टाईप घेतलं आणि स्पोहासाठी एक कप घेतला. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो लोणावळ्याची चिक्की घेण्यासाठी आणि इथे सुद्धा चिक्की आणि खायसाठी सामान घेतलं. आणि परत आम्ही कॅम्पिंगला निघालो. आणि निघता आम्हाला जिथं पावना लेकचा आम्हाला थोडा व्ह्यू दिसला आणि तो मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला. आणि थोडंसं कोकणात गेल्यासारखं थोडंसं फील झालं मला, अगदी बीच टाईप. ट्रॅफिकमुळे आम्हाला वेळच झाला होता तिथे जाण्याला, पण आम्ही फायनली 6 वाजता तिथे पोहोचलो. तर आम्ही ह्याचं बुकिंग कसं केलं, तर ह्याचं बुकिंग आम्ही टेंटचं ऑनलाईनच केलं होतं. आणि आम्हाला गेल्या त्यांनी आम्हाला टेंट आमचा कोणताही तो सांगितला आणि आमचा टेंट त्या लेकच्या जवळच होता. तर 6 वाजले होते आणि भूक पण खूप लागली होती, त्याच्यामुळे तिथे आम्हाला वेलकम म्हणून त्यांनी मिसळ पाव आणि चहा दिला आणि त्याचं कॉम्बिनेशन फार छान होतं आणि भूक पण लागलेली. ते पोट भरून आम्ही खाल्लं आणि सगळीकडे फिरलो आणि त्यांचं ॲम्बिशन्स खूप छान होतं. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी बसायची पण सोय छान केलेली आहे, सर्विस पण खूप छान आहे. आणि मिसळपाव खाऊन झाल्यानंतर 7-7:30 वाजलेच होते आणि त्यांच्या लाईटा वगैरे सगळ्या लागल्या होत्या, खूप छान दिसत होतं.
आम्हाला सनसेट बघायचा होता, पण वेळ झाला होता त्यामुळे आम्हाला सनसेट बघायला मिळाला नाही. स्पृहा खूप डान्स करत होती आणि नाचत होती, कारण तिथे असे लॉन आणि लहान लहान मुलंसुद्धा होती तिथे. तर 7-7:30 वाजता हे असं व्ह्यू आम्हाला खूप छान दिसलं आणि आम्ही लेकवरती थोडं फोटोशूट करायसाठी गेलो आणि तिथे थोडासा फोटोशूट वगैरे केला, रील्स केला आणि खूप एन्जॉय केला. गार वारं सुटलं होतं आणि थोडी थोडी थंडी वाजायला सुरू झाली होती आणि आम्ही सगळे म्हणजे अगदी स्वेटर वगैरे हे सगळे गरम कपडे आम्ही येताना घेऊनच आलो होतो, कारण आम्हाला माहीतच आहे कारण थंडीचे दिवस आहेत आणि आपण एखाद्या पाण्याच्या ठिकाणी जाताना ह्या सगळ्या गोष्टी घेऊनच जावाव्यात, कारण तिथे थंडी असतात आणि जवळ जर लहान मुलं असतील तर सगळे व्यवस्थित प्रिपेअर करूनच जायचं असतं. त्यामुळे मी सगळी रेडी करूनच आले होते. तर आम्ही लेकच्या तिथं गेलो आणि तिथे बरेच गर्दी होती. फॅमिली म्हणा किंवा कपल म्हणा, लहान लहान मुलं म्हणा, हे असे भरपूर तिथे पब्लिक आलं होतं आणि खूप छान वाटलं तिथे गेल्यावरती. तुम्ही बघू शकताय किती छान वाटतं आणि सगळे अगदी आमच्या आधीच आले होते. आम्हाला थोडा वेळ झाला असो आता. आणि आता हळूहळू अंधार पडायला सुरू झाला आणि तिथे थोडीशी गाणी वगैरे छान लावली होती. त्यांनी लहान मुलं नाचत होती, ते एन्जॉय करत होती आणि आम्हाला पण खूप छान वाटत होतं. आम्ही छान आवरलो. तुम्ही हे बघू शकताय. पावणा पॅराडाईज अँड पावणा ॲडव्हेंचर्स इथे आम्ही त्यांच्याजवळ थांबलो होतो आणि त्यांनी फार छान सर्व्हिस दिली आम्हाला. 8-8:30 वाजले आणि आम्हाला हळूच तिथून असा डीजेचा आवाज आला आणि आम्ही पळत गेलो. तर सगळे तिथे मस्त डान्स करत होते. मग आम्हाला पण मोह आवरला आणि आम्ही सुद्धा डान्स केला. तर डान्स वगैरे करून झाल्यानंतर भूक लागली होती आणि 8 वाजता इथे बेबीक्यू मिळतो. तुम्ही बघू शकताय. नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज आणि व्हेजवाल्यांना व्हेज. नॉनव्हेजवाल्यांना चिकन मिळतं आणि व्हेजवाल्यांना पनीर आणि बटाट्याचे काप वगैरे असे काहीतरी कॉम्बिनेशन होतं. पण आम्ही नॉनव्हेजच होतो सगळे, त्याच्यामुळे नॉनव्हेजच घेतलं. आणि ते खाऊन झाल्यानंतर स्पृहा बघा कशी पळतीये. आणि खाऊन झाल्यानंतर आम्ही परत थोडंसं लेकजवळ बसलो. सर्विस खूप छान आहे आणि अगदी टाईम टू टाईम आहे. 8 वाजता ह्यांनी बेबीक्यू दिल्यानंतर आम्ही बरोबर 10-10:30-11 वाजता डान्स वगैरे करून झाल्यानंतर जेवलो आणि त्याच्यानंतर गाणी. बरोबर 12 वाजता त्यांचा शो बंद झाला आणि थंडी, भयानक थंडी होती. मला थंडी अजिबात सहन होत नाही. मग थोडीशी लाकडं वगैरे गोळा करून आम्ही तिथे शेकोटी केली आणि सगळीजण बसलो, अंताक्षरी वगैरे खेळली आणि बरोबर 12-12:30-1 वाजता आम्ही झोपी गेलो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.